पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांना संपवलं. अहिल्यानगर येथील हिंदू बांधव धीरज परदेशीच्या हत्येची राख अजूनही विझली नाही. तोच आता सांगलीच्या कुंपवाडमध्ये जिहादी प्रवृत्तीच्या माणसाने एका हिंदू भगिनीचं आयुष्य संपवलंय. त्यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला. या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हिंदू बांधवांनी आता तरी जागे व्हा. मंडळी, अशा स्वरूपाच्या काही पोस्ट गेल्या 3 दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सांगलीच्या कुपवाडमध्ये मनीषा मोहन केसरेकर या 35 वर्षीय महिलेची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. तर त्या महिलेचे पती मोहन नागप्पा केसरकर यांना देखील गंभीर जखमी करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेनंतर हल्लेखोर फरीद अब्दुल शेख हा सायकलवरून फरार झाला होता. सांगलीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला 2 तासांच्या आत अटक केली. अटकेनंतर झालेल्या चौकशीत आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली. या प्रकरणी आता मयत मनीषा केसरकर यांची मुलगी मनालीने MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आम्ही कुपवाड येथे राहायला आल्यापासूनच शेजारील फरीद शेख तुम्ही या ठिकाणी राहायचं नाही म्हणून त्रास देत होता. त्यानेच माझ्या आई वडिलांवर हल्ला केला. त्याला फाशीची शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशा शब्दात प्रतिक्रिया देत मनालीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पण घटनेच्या आधी आणि घटनेच्या दिवशी आरोपी फरीद शेख आणि केसरेकर कुटुंबात नेमकं काय घडलं? आरोपीने केसरेकर कुटुंबावर हल्ला का केला? या घटनेच्या FIR मधून समोर आलेला हा सगळा घटनाक्रम काय आणि या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय वातावरण कसं तापले, त्याची स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे-दणका. मंडळी, या घटनेतील केसरेकर कुटुंब हे मूळचं कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हेब्बाळ इथलं रहिवासी, पण गेल्या 10 महिन्यांपूर्वी ते सांगलीच्या कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनीत राहायला आले होते. मनीषा मोहन केसरेकर, पती मोहन नागप्पा केसरेकर, मुलगी मनाली आणि मुलगा मनोज असं 4 जणांचं हे कुटुंब. मोहन केसरेकर मिळेल त्या ठिकाणी गवंड्याच्या कामासाठी मजुरीला जातात. पत्नी मनीषा घरगुती काम करायच्या, तर त्यांची दोन्ही मुलं शिक्षण घेतात. दरम्यान आरोपी फरीद अब्दुल शेख हा केसरेकर कुटुंबाच्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहत होता. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार 2 महिन्यांपूर्वी आरोपीने केसरेकर यांच्या घरावर बॅटरीने लाईटचा उजेड पाडला होता. तसेच खिडकीवर दगडही मारला होता. या कारणावरून फरीद शेख सोबत केसरेकर दाम्पत्याचं भांडण देखील झालं होतं. या घटनेनंतर फरीद शेख सारखा केसरेकरांच्या घराजवळ कचरा टाकत होता. याशिवाय मनीषा केसरेकर यांच्याकडे पाहून थुंकत होता. त्यामुळे या कारणावरून सुद्धा केसरेकर कुटुंब आणि त्यांच्यामध्ये वादावादी होत होती. त्यातून आरोपी फरीद शेख हा केसरेकर पती पत्नीवर चिडून होता, अशी माहिती मनालीने FIR मध्ये दिली आहे. तिने पुढचा घटनाक्रम सांगताना म्हटलं की स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टच्या सकाळी मी, माझा भाऊ मनोज आणि वडील असे आम्ही घरी झोपलेलो होतो. तर आई झोपेतून उठून पाणी गरम करण्यासाठी घराच्या मागे असलेली चूल पेटवण्याची तयारी करत होती. तेव्हा सकाळी 6 वाजता मला व माझ्या वडिलांना घराच्या मागे माझ्या आईचा व शेजारी राहणाऱ्या फरीद शेख यांचा भांडणाचा आवाज आला. म्हणून मी व माझे वडील घराच्या बाहेर आईजवळ गेलो. तेव्हा आईने आम्हाला सांगितलं की फरीद शेखने आपल्या घराच्या मागे रोडवर कचरा टाकला होता. तो कचरा त्याने का टाकला असं मी त्याला विचारत होते, त्यामुळे तो माझ्याशी भांडला आहे. दरम्यान या भांडणावेळी वडील मोहन केसरेकर यांनी फरीद शेख याला समजावून सांगितलं, पण त्याने वडिलांच्याच कानाखाली मारली. त्यामुळे माझ्या आईने फरीद शेखला माझ्या नवऱ्याला का मारलं असा जाब विचारला. त्यावर त्याने रागारागाने त्याच्या घरात जाऊन हतोडा व चाकू घेऊन आला आणि तुला आता जिवंत ठेवत नाही असं तो माझ्या वडिलांना म्हणाला. पाहता पाहता त्याने माझ्या वडिलांच्या डोक्यात हातातील हातोड्याने वार केला. त्यामुळे वडिलांच्या डोक्यात मोठी जखम होऊन रक्त बाहेर येऊ लागलं आणि माझे वडील रोडवर खाली पडले. त्यावर चुलीत जाळण्यासाठी आणलेली लाकडी दांडके मी फरीद शेख याला फेकून मारलं. तेव्हा त्याच्या हातातील हातोडा खाली पडला. पण माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आई त्यांच्याकडे गेली, तर आरोपीने तिच्याशी सुद्धा झटापट केली आणि हातातील चाकू 3 ते 4 वेळा माझ्या आईच्या डोक्यात आणि पोटात खुपसला. त्यानंतर आईच्या पोटातून रक्त येऊन ती जखमी होऊन खाली रोडवर पडली. त्यामुळे मी आरडाओरड केली. त्यावर शेजारी राहणाऱ्या गडदे मावशी आणि फरीद मुजावर या मदतीला आल्या. त्यांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने त्यांचंही ऐकलं नाही.
गल्लीतील लोक जमा झाल्यानंतर तो सायकलवरून हतोडा व चाकू घेऊन निघून गेला. दरम्यान गल्लीतच राहणारे रिक्षावाले महेश आथनीकर यांच्या रिक्षामध्ये जखमी आई वडिलांना टाकलं आणि काही व्यक्तींच्या मदतीने त्यांना मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण माझी आई मनीषा केसरेकर हिच्यावर औषधोपचार चालू असताना तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. तर वडिलांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. मंडळी, एकंदरीत असा सगळा घटनाक्रम केसरेकर दाम्पत्यांच्या मुलीने फिर्यादीत सांगितला. या फिर्यादीनुसार MIDC कुपवाड पोलिसांनी आरोपी फरीद अब्दुल शेख याच्यावर BNS कायद्याच्या कलम 103(1) नुसार हत्या करणे, कलम 109(1) नुसार हत्येचा प्रयत्न, कलम 115(2) नुसार मारहाण आणि कलम 351(3) नुसार जीवे मारण्याची धमकी अशा आरोपांखाली गंभीर सेक्शन लावण्यात आले. हा गुन्हा दाखल होताच फरार आरोपी फरीद शेखला वानलेसवाडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तर दुसऱ्या बाजूला घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, मिरजेचे उपअधीक्षक, कुपवाड पोलीस ठाणे हे सर्वांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या घटनेनंतर सांगलीसह राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन मृत्यूशी झुंज देत असलेल्या मोहन केसरेकर यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. आमदार पडळकर यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की केसरेकर या हिंदू कुटुंबावर झालेला हल्ला जिहादी वृत्तीतून झालाय. 7 महिन्यांपूर्वी हे कुटुंब कुपवाडच्या विघ्न हत्या शांती कॉलनीत राहायला आलं होतं. तेव्हापासूनच आरोपी फरीद शेखने या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली होती. हिंदू असल्याने तुम्ही इथं राहायचं नाही अशा पद्धतीचा तो मानसिक त्रास या कुटुंबाला देत होता. त्यामुळे आता या आरोपीचा एन्काउंटर करून टाकावा अशा शब्दात पडळकर यांनी आपला संताप व्यक्त केला. तर भाजप आमदार महेश लांडगे यांनी फेसबुक पोस्ट करत या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. केवळ धर्माच्या नावानं निष्पाप लोकांचा जीव घेतला जात असेल तर सकल हिंदू समाजाला हातात तलवारी घ्याव्या लागतील असा इशारा आमदार लांडगेंनी दिलाय. बाकी या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाकडून देखील सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध नोंदवला जातोय. कुपवाडमध्ये घडलेली निर्घृण हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून समस्त मानवतेला काळीमा फासवणारी घटना आहे. या प्रकरणातील आरोपी नराधमाला फाशी हीच शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत मुस्लिम समुदाय देखील पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचा काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान कुपवाडीमधील हा सगळा घटनाक्रम पाहता यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.